चैत्र शुक्ल पक्षातली नवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांची जयंती. आजच्या दिनी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता आणि हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही आलोय पश्चिम घाटातल्या रामलिंगाच्या मंदिराच्या परिसरामध्ये. रामलिंगाचं मंदिर जे आहे ते सुरू होतंय पारगडाच्या परिसरामध्ये, वाघोत्रे इसापूर या परिसरात. इतका सुंदर निसर्ग आणि त्या परिसरातून जाणारा हा घाट मार्ग एकेकाळी आपणाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर याच घाटातून आपल्याला जावं लागेल. हा घाट रामलिंगमच्या मंदिराकडून सुरू होतो आणि मग या घाटातून आपण जेव्हा खाली जातो तेव्हा दोडामार्ग तालुक्यातील मुळस हे गाव लागतं आणि मुळस गावाच्या ठिकाणीच प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि म्हणूनच हा घाट जो आहे तो रामघाट म्हणून नावारूपाला आला. या परिसरातलं सगळं जे पाणी आहे हे गोव्यातल्या कोलवा नदीला, म्हणजे आपण जिला तिलोत्तमा किंवा तिळारी म्हणतो, त्या नदीशी एकरूप होतं. हा सगळा परिसर जो आहे त्या परिसराला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह याच मार्गातून कोकणात गेले असल्याचं लोकमत आहे. रामलिंगाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने भगवान शंकराची पूजा केली, कारण हे प्राचीन काळी एक मोठं तीर्थक्षेत्र होतं आणि याच मार्गाने ते मुळसपर्यंत गेले आणि प्रभू रामचंद्राची पावलं ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी आज मेढे नागनाथचं शिव मंदिर आहे. त्याच परिसरात प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. याच मार्गाचा उपयोग करून औरंगजेबाचा पुत्र जो आहे मुज्जम बहादूर शाह प्रथम, तोही याच मार्गे गेलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा घाट आजही रामघाट या नावाने ओळखला जातो. लंकेला जाताना बहुधा याच मार्गाचा उपयोग करून प्रभू रामचंद्र जलमार्गाने लंकेला गेले असल्याचंही मत रूढ आहे. प्रभू रामचंद्राने ज्या शिवलिंगाची पूजा केली ते शिवलिंग आज रामलिंग या नावाने ओळखलं जाते. हा नंदी आहे, हा शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. या पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये जे जीर्णावशेष आहे त्यातून आपणाला शेकडो वर्षाचा इतिहास जो आहे त्याची कल्पना येते. इतका समृद्ध वारसा या परिसराला लाभलेला आहे. कर्नाटकातील बिजापूर आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाकडे जाणारा महत्त्वाचा दुवा म्हणून रामघाटाकडे पाहिलं जातं आणि हा रामघाट त्याचा इतिहास आजही आपणाला जुन्या काळची आठवण करून देतो. याच मार्गातून औरंगजेबाचं भलं मोठं सैन्य डिचोलीला गेलं आणि त्याच कालखंडामध्ये या परिसरामध्ये मुघलांची प्रचंड मोठी छावणी पडली होती. मूर्तिभंजकांनी इथल्या मंदिरांचा, इथल्या मूर्तींचा विध्वंस घडवलेला आहे. आज या समोर असलेला जो नंदी आहे तो आपल्याला इतिहासाचा समृद्ध वारसा सांगत आहे. रामघाटात जाणाऱ्या घोड्यांना आणि हत्तींना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा तलाव
या ठिकाणी बांधण्यात आला. माणसासाठी स्वतंत्र विहीर या ठिकाणी सुनियोजित केलेले आहे. शेकडो वर्षाचा इतिहासाचा वारसा सांगणारा हा तलाव, हे वैभव आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे.